वर्षाच्या शेवट का असे ना, भरपूर दिवसापासून बकेट लिस्टमध्ये असलेले एक देवस्थान म्हणजेच 12 ज्योतिर्लिंग यापैकी दुसरे ज्योतिर्लिंग श्रीशैलम पर्वतावर स्थित असलेले मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी निघालो. आणि महत्त्वाचे म्हणजे तेही बाईकवर. रस्त्याने जाताना खूप अशी मजा आली. आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो, त्यामुळे सिटीमधनं बाहेर पडायला आम्हाला जास्त काही ट्रॅफिक लागली नाही. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे सकाळी सकाळी छान असे धुकेही दिसले वाटेने. रस्त्याने जाताना मस्त असे 2 डॅम लागतात, एक दिंडी डॅम आणि दुसरा श्रीशैलम डॅम. दोघेही डॅम कृष्णा नदीवर आहेत आणि मल्लिकार्जुन देवस्थानही कृष्णा नदीच्या काठीच आहे. तिथनं नजारा काही वेगळाच होता डॅमच्या ठिकाणावरनं आणि मन अगदी आनंदित होऊन जातं. आणि रस्ता जंगलातनं असल्यामुळे पूर्ण रस्ता माकडांनीच भरलेला होता. असं वाटायचं की जशी काही त्यांची शाळा सुटलेली आहे. आणि आम्ही सुट्टीचं गेलो होतो, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात अशी गर्दी होती. सलग सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे भरपूर जण आलेले होते. आणि ज्योतिर्लिंग असल्यामुळे तर तिथे कायम गर्दीच असते, पण सुट्टी असल्यामुळे थोडी जास्तच गर्दी होती. इथला इतिहास असा आहे, असं म्हणतात की भगवान श्री कार्तिकेय शिवजी आणि पार्वती यांच्यावर राग भरून श्रीशैलम पर्वतावर आले होते आणि त्यांच्या मागे मागे माता पार्वती आणि शिवजी वेश बदलून त्यांना भेटण्यासाठी श्री पर्वतावर आले. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिवजी. येथे पूर्ण शिवपरिवारच आहे. आम्ही छान आलो, रूम वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आणि निघालो मल्लिकार्जुनच्या दर्शन घेण्यासाठी. आमचं 2 तासात दर्शन होऊन गेलं. गर्दी होती पण तरीही भरपूर लवकर आमचं दर्शन होऊन गेलं, तेही तिकिटाचे पास घेतलेले नसतानाही. दर्शन वगैरे घेतलं, थोडीशी शॉपिंग केली आणि सकाळी नजारा असा काही होता, रूमवरनं छान दिसत होतं. आणि शंभूला तर मोकळी जागा दिसली म्हणजे आमच्या तर मस्त्या चालूच होतात. तो आणि त्याचे पप्पा लगेच ती मस्त्या करायला लागले. मग आम्ही तिथनं निघालो पाताळगंगेला जाण्यासाठी. तोही रस्ता खूप छान होता. पाताळगंगा असं नाव आहे पण ती कृष्णा नदी आहे. तिथे सर्व लोक सकाळी आंघोळी करण्यासाठी येतात, छान वाटतं. मग आम्ही तिथनं बोटिंग करण्यासाठीही गेलो. छान मजा आली. शंभूचा हा अनुभव तर खूपच आवडला. शंभूला हा अनुभव बिलकुल असा त्रास दिला नाही त्याने ह्या ट्रिपमध्ये. आम्हाला वाटलं होतं की बाईकवर जातोय तर शंभू त्रास देतो की काय, पण बिलकुल नाही. आम्ही थकलो पण शंभू मुळीच थकला नाही. आणि नदीचं एकदम छान वाटत होतं. पात्र खूप मोठं आहे या कृष्णा नदीचं. दोघी साईडने डोंगर आणि मधनं नदी, एकदम भारी वाटत होतं. आणि त्याच्यातनं पाण्यातनं जायचं म्हटल्यावरती तर एकदम छान वाटायचं. मस्त असा एन्जॉय केला आम्ही ट्रिपचा. वर्षाची शेवटची ही खूप छान अशी आठवण अगदी मनात राहून गेली. असं वाटत होतं की तिथनं मुळीच यायचं नाही, तिथेच असं घर करून राहून घ्यावं, इतकं छान वाटत होतं. तिथे पूर्ण पाणी, डोंगर, एकदम छान वाटत होतं. तर चला, आजसाठी एवढंच. भेटूया आता उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.